मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय आणि मी सांगतोय सुद्धा की जसं जसं भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिन महोत्सव जवळ येत जाईल तसं तसं त्या शौर्य दिनाच्या दिवसावर किंवा त्या शौर्यावर तिथं दिलेल्या बलिदानावर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी जो त्याग केलेला आहे ते जे बलिदान दिलेलं आहे त्याच्यावर बरेचसे प्रश्नचिन्ह उभी केली जातील सुद्धा. हे मी 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि मागच्या 4-5 दिवसापासून एकंदरीत आपण तेच पाहतोय. त्याच्यातल्या बऱ्याचशा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय आता आज असा आहे की भीमा कोरेगावला जे शूरमयूर महार 500 लढले, खरं तर त्यांनी देशद्रोह केला अशा पद्धतीचा एक अजून खोटा आणि खोडसाळ प्रचार ब्राह्मणवाद्यांकडून सुरू आहे. ब्राह्मणवाद्यांकडून म्हणता येणार नाही तर ब्राह्मणांच्या अनपेड ज्या काही जमाती आहेत, अनपेड वर्कर, ब्राह्मणांचे अनपेड वर्कर, त्या अनपेड वर्कर लोकांकडून आता कुठंच काही साध्य झालं नाही. म्हणजे त्यांनी जे जे आरोप केले ते आरोप सगळे बिनबुडाचे होते हे जसं जसं लोकांच्या लक्षात येत आहे तसं तसं त्यांनी आता ही लढाईच मुळात देशद्रोही होती, देशाच्या विरोधात होती, राष्ट्राच्या विरोधात होती अशा पद्धतीचा कांगावा आता सुरू केलेला आहे. मुळात सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की 1 जानेवारी 1818 भारत नावाचा देश होता का? जर भारत नावाचा देश 1 जानेवारी 1818 होता तर मग देश म्हणून जी लोक इंग्रजांच्या बाजूने लढत होती त्यांचं त्या देशामध्ये काय स्थान होतं याची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे. मुळात ब्राह्मण धर्म म्हणजे देश का, किंवा ब्राह्मणांनी त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या मोठेपणासाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या जगण्या मरण्यासाठी, त्यांच्या मोठेपणासाठी चालवलेली जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था म्हणजे देश होतो काय, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आणि जर असं असेल, ब्राह्मण श्रेष्ठत्व म्हणजेच देश, ब्राह्मण जे सांगतील तेच पूर्व दिशा, ब्राह्मण म्हणजेच देश, राष्ट्र, अशी जर बात असेल तर कृष्णा भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणावर तलवार चालवून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या धर्मावर आधारित देशाचा 16व्या शतकातच खून केलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ब्राह्मणांना हत्तीच्या पायदळी तुडवून मारलं त्याच दिवशी तुमच्या ब्राह्मण धर्मवादी देशाचा नायनाट झालेला आहे. त्यामुळे 1818 पर्यंत तुमचा धर्म अस्तित्वातच नव्हता, तुमचा देशही अस्तित्वात नव्हता. म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठत्वावर चालणारा जो देश आहे तो देश छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायदळी तुडून मारला. कृष्णा भास्कर कुलकर्णीवर तलवार उचलून ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा पाहतो याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. आणि उरली सुरली पेशवाई, उरला सुरला ब्राह्मण धर्म, उरलं सुरलं ब्राह्मणांचं वर्चस्व, उरलं सुरलं ब्राह्मणांचं जात्यांध वर्तन 1 जानेवारी 1818 रोजी महार शूरवीरांनी उद्ध्वस्त करून टाकलंय. त्यामुळं आता यांना तोंड दाखवाय सुद्धा जागा राहिली नाही, खरं स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून भीमा कोरेगावची लढाई हा एक देशद्रोह होता किंवा ते आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये आपल्याच लोकांनी केलेलं बंड होतं अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करायला ब्राह्मणवादी अनपेड वर्कर पुढे येत आहेत. या ब्राह्मणवादी अनपेड वर्करांना मी हे सांगू इच्छितो
की ज्या कृष्णा भास्कर कुलकर्णींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवार उचलली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज देशी नव्हते का? छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ केला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी 5 ब्राह्मणांना हत्तीच्या पायाखाली देऊन तुडवलं, तेव्हा यांचा देशद्रोह झाला नाही का? तेव्हा हे कृत्य देशद्रोही नव्हतं का? तेव्हा हे कृत्य देशाच्या विरोधातलं नव्हतं का? ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती प्रतापसिंग महाराज या सगळ्यांचा अतोनात छळ केला. छत्रपती संभाजी चारित्र्य चारित्र्यहनन केलं. छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांना मारणाऱ्या लोकांनी राष्ट्रद्रोह केला नाही का? देशद्रोह केला नाही का? त्यावेळेस तुमचा देश कुठं होता? गायीच्या मुतामध्ये भिजत होता का म्हशीच्या मुतामध्ये भिजत होता तुमचा देश? आज तुम्हाला देश आठवतोय आणि देशाच्या विरोधामध्ये झालेल्या लढाया आठवतात. जेव्हा जेव्हा ब्राह्मणेतरांच्या विरोधामध्ये पेठून उठतात, तेव्हा तुमचा देश जागृत होतो. आणि ब्राह्मणेतर जेव्हा ब्राह्मणांना ठेचून मारतात, तेव्हा तुमच्या देशाचा पुळका वर येतो का? म्हणजे असा हा जो तुमचा जो बेगडी धर्म आहे ना, आणि हा जो बेगडी देशाची जी संकल्पना आहे तुमची, खरं तर या बेगडी देशाच्या संकल्पनेवर आम्ही लघुशंका करतो. हा देश होऊच शकत नाही, हे राष्ट्र होऊच शकत नाही. आणि मुळात 26 जानेवारी 1950च्या अगोदर भारत कधीच राष्ट्र नव्हता, भारत कधीच देश नव्हता. आणि 1 जानेवारी 1818ला तर भारत ब्रिटिशांच्या अधीन होता. त्यामुळं भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये महार लोकांनी देशद्रोह केला असं म्हणणं हा खरं तर मुळात बावळटपणाचा धंदा आहे. आणि हा धंदा अनपेड वर्कर म्हणून ब्राह्मणांचे काही लोक करताना दिसत आहेत. मला सगळ्याच मराठ्यांना त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही. एकंदरीत आपण आजच्या ह्या व्हिडिओला अनालिसिस देत असताना सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की हे सगळं का घडवलं जातंय. तर हे सगळं घडवण्यामागचा जो उद्देश आहे तो भीमा कोरेगावची जी जमीन आहे, ही जमीन त्या माळवदकर कुटुंबाच्या हातातून आता पूर्णपणे गेलेली आहे. दादाभाऊ अभंग 2009 पासून ती जमीन सरकारच्या ताब्यात यावी आणि तिथून त्या रखवालदार माळवदकराला हकलून देण्यात यावं. कारण तो जो शौर्य स्तंभ उभारण्यात आलेला आहे, तो शौर्य स्तंभ आमच्या पूर्वजांच्या शौर्याची निशाणी आहे. जो माळवदकर, ज्या माळवदकराचं कुटुंब आमच्या पूर्वजांच्या शौर्याला शौर्यच मानत नाही, त्या हरामखोराला तिथं आमच्या पूर्वजांनी केलेल्या शौर्यांच्या बळावर जगण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. त्यामुळं ती जमीन पहिलं त्याच्या हातातून काढून घेण्याचा कार्यक्रम दादाभाऊ अभंग यांनी 2009 पासून सुरू केलाय आणि तो लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळं याच्या हातातलं आता सगळं निसटून गेलेलं आहे. पण इथून बाहेर जाता जाता आपण दंगली घडून जाऊ शकतो किंवा त्या शौर्याला गालबोट लावून जाऊ शकतो, त्या शौर्याला बदनाम करून जाऊ शकतो. त्या शौर्याची जी संकल्पना आहे ती देशद्रोही होती, राष्ट्रद्रोही होती. अशा पद्धतीचा खोटा आणि खोडसाळ प्रचार करून आपण त्या शौर्य इतिहासाला बदनाम कसं करू, यासाठी हा सगळा खटाटोप माळवदकरच्या पोरांनी चालवलेला आहे. मुळात रखवालदाराची इतकी लायकी वाढावी याला सुद्धा आपणच जबाबदार आहोत. कारण ढेकून जसं रक्त पिऊन 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 माजतं ना, आणि माजल्यावर ते पुन्हा रक्त पियायला लागतं, तशा पद्धतीची अवस्था झालेली आहे. त्या जमिनीतून मिळणारा मोबदला खाऊन खाऊन हा रखवालदार माजलेला आहे. आणि हे माजल्यापोटी आपल्याच शौर्याच्या इतिहासाला विकृत करण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे विकृतीकरण आपण वेळीच समजून घेतलं पाहिजे आणि कायदा हातात न घेता कायदेशीर उत्तर देऊन हे प्रश्न सोडवणं काळाची गरज आहे. ती प्रश्न सुटत आहेत. त्यामुळं देशद्रोह कशाला म्हणतात? जिथं देशच अस्तित्वात नाही तिथं द्रोह होण्याचा
संबंधच येत नाही. अरे आम्ही त्याच देशासाठी त्याच देशात राहत होतो ज्या देशात तुम्ही राहत होतात. आम्ही त्याच देशात जगत होतो ज्या देशात तुम्ही जगत होतात. पण ज्या ज्या देशामध्ये आम्ही जगत होतो त्या देशात तुम्ही आमचं जगणं मुश्किल केलं होतं. म्हणून आम्हाला तलवारी हातात घ्याव्या लागल्या आणि इंग्रजांनी दिलेल्या संधीचं सोनं करावं लागलं. इंग्रजांनी आम्हाला जी संधी दिली ती संधी जर तुम्ही दिली असती तर आम्ही इंग्रजांसोबत तुमच्यासोबत प्रामाणिक राहून इंग्रजांच्या विरोधामध्ये सुद्धा लढलो असतो. इंग्रजांना आमच्यामध्ये स्कोप दिसला, इंग्रजांना आमच्यामध्ये शौर्य दिसलं, इंग्रजांना आमच्यामध्ये एक इतिहास दिसला आणि तुम्हाला मात्र आमच्यामध्ये फक्त जात दिसली. आणि त्या जातीनच तुम्ही निर्माण केलेल्या जातीने तुमचा घात केलेला आहे. तरीही जर तुम्ही सुधारायला तयार नसताल तर तुमच्या अशा जात अभिमानी देशावर आणि धर्मावर आम्ही 1 जानेवारीलाही थुकलोय आणि आताही थुकतो.